श्री स्वामी समर्थ. उन्हाळ्या स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण सगळ्यांचाच फेवरेट आणि एकदम झटपट होणारा टेस्टी असा एक आयटम इथे बनवणार आहोत. फक्त एकच वस्तू वापरून आपण इथे फालुदा पॅटर्नमध्ये कस्टर्ड बनवून घेतलेला आहे. हे कस्टर्ड एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. मार्केटमधील कस्टर्ड किंवा फालुद्यापेक्षा देखील चांगली याची चव आली होती. तर चला, तुम्हाला लूक तर दिसत असेल, आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. 2 चमचे फक्त साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ज्या रेडीमेड शेवया मिळतात, याला बरेच लोक नायलॉन शेवया असे म्हणतात. तर या शेवया या तुपामध्ये स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायच्या आहेत. कंटिन्यू यांना मिक्स करायचं, म्हणजे त्या खाली जळत नाहीत. खूप नाजूक असल्यामुळे त्या पटकन जळतात. स्लो फ्लेमवरतीच यांना भाजून घ्यायचं आहे. थोडासा ब्राऊन कलर झाला की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची. खूप यांना डार्क ब्राऊन करायचं नाही. बघा, आता या भाजून झालेल्या आहेत. तर इथे मी घेतलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर. केकचं सामान ज्या शॉपमध्ये मिळते तिथेच मला ही पावडर मिळाली आणि हिला टेस्ट खरंच खूप छान आहे. आपण जी रेग्युलर कस्टर्ड पावडर यूज करतो त्याच्यापेक्षा देखील या व्हॅनिला फ्लेवरच्या कस्टर्ड पावडरला खूप म्हणजे खूपच टेस्ट आहे. तर आता मी इथे 2 चमचे ही कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि थोड्याशा गरम दुधामध्ये आपण तिला मिक्स करून घेणार आहोत. जास्त कस्टर्ड पावडर घ्यायची नाही, नाहीतर मग आपलं जे कस्टर्ड आहे ते खूपच घट्ट होतं. खूप घट्ट देखील कस्टर्ड चांगलं लागत नाही. आता या शेवया अजून गरमच आहेत. मी गॅसची फ्लेम बंद केली होती, पुन्हा गॅसची फ्लेम चालू करते आणि याच्यामध्ये आता आपण 2 कप दूध घालणार आहोत. 1 कप दुधाला मी 1 चमचा कस्टर्ड पावडर असं मेजरमेंट घेतलेलं आहे. तर आता इथे गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि 2 कप दूध घालून घेणार आहे. आता मी हे दूध मधूनच काढलं होतं, त्याच्यामुळे याला थोडंसं गरम करून घेते आणि नंतर आपण हे दूध कस्टर्ड पावडरमध्ये टाकणार आहोत. आता याला व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे शेवया खाली लागणार नाहीत. आता हेच थोडंसं दूध या कस्टर्ड पावडरमध्ये मी टाकून घेते आणि ही कस्टर्ड पावडर मिक्स करून घेते. आता ही पावडर व्यवस्थित मिक्स करायची आणि ही पावडर गोड नाही, त्याच्यामुळे आपल्याला दुधामध्ये साखर देखील घालायची आहे. आपण जे रेडीमेड कस्टर्ड घेतो किंवा फालुदा घेतो त्याच्यापेक्षा क्रीमी आणि त्याच्यापेक्षा जास्त टेस्टी हा घरी बनवलेला फालुदा बनतो. नक्की ट्राय करून बघा. आणि 40 रुपयांना जे पॅकेट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये नक्की 6 ते 7 वेळा एवढं कस्टर्ड बनवून होणार आहे. आता हे गोड करण्यासाठी याच्यामध्ये मी 5 ते 6 चमचे साखर घातलेली आहे. हा मोठा चमचा आहे. पोहे खाण्याचा 5 ते 6 चमचे इथे साखर टाकून घ्यायची आहे. साखरचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. आता दूध उकळण्यास सुरुवात झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये थोडी थोडी कस्टर्ड पावडर टाकायची आहे. एकदम टाकायची नाही, नाहीतर बराच वेळेस कस्टर्डचे गोळे होतात. म्हणून थोडी थोडी पावडर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आता तुम्हाला दुधाचा कलर चेंज झालेला दिसत असेल. आपण इथे दूध आणि ही पावडर, शेवया एवढं सोडून काहीच टाकलेलं नाही. केसर जसं टाकल्यानंतर कलर येतो तसाच या कस्टर्ड पावडरचा कलर आलेला आहे. आता बघू शकता दूध किती घट्ट झालेलं आहे. व्यवस्थित सगळी कस्टर्ड पावडर यामध्ये टाकून घ्यायची आणि एक उकळी आली की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची. एकदम थिक असं आपलं इथे बॅटर झालेलं आहे आणि कलर बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. फक्त 2च चमचे आपण इथे पावडर टाकली होती. हे बघा, एकदम घट्ट असं आपलं इथे दूध पण झालेलं आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे. आता हे थोडंसं रूम टेम्परेचरवरती आलं की आपण याला फ्रीझरमध्ये थंड करून घेणार आहोत. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये देखील 1 ते 1.5 तास ठेवून थंड करून घेऊ शकता. आता हे थोडंसं थंड झालेलं आहे. एका बाउलमध्ये याला ट्रान्सफर करून घेऊयात आणि फ्रीजमध्ये ठेवूयात. तोपर्यंत बाकीची डेकोरेशनची तयारी आपण करून घेऊयात. बघा, एकदम घट्ट, जसं जसं थंड होईल तसं तसं हे कस्टर्ड खूप घट्ट होत असतं. हे बघा, याप्रमाणे. आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि फ्रीजमध्ये याला ठेवून देऊयात. मुलांना खाण्याची खूप घाई होती म्हणून मी फ्रीझरमध्ये त्याला 20 मिनटं ठेवलेलं आहे. आणि आता इथे बाउल रेडी केलेले आहेत. चला, आता आपण पटपट आपलं कस्टर्ड सर्व करूयात. माझ्याकडे थोडी चेरी होती, ती आईस्क्रीमच्या बाउलमध्ये टाकून घेतलेली आहे. आता हे मी फ्रीझरमधून काढून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं. बघा, आता हे रेडी आहे. एकदम थंड झालं की याच्यामध्ये काही टाकलं नाही तरी चालेल, परंतु इथे थोडीशी मी गार्निशिंग करून घेतलेली आहे. बघा, टेक्स्चर तुम्हाला दिसत असेल. एकदम थिक असं आपलं इथे कस्टर्ड तयार आहे आणि या शेवया देखील आपण घरातच फ्राय करून
टाकलेले आहेत. खूप झटपट आणि टेस्टी होणारा हा फालुदा किंवा कस्टर्ड याच्यासाठी फक्त व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आणि दूध या 2च गोष्टींची गरज आहे. बघा किती क्रीमी याचं टेक्स्चर आलेलं आहे आणि याची चव खरंच खूप छान झाली होती. नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आता इथे माझ्याकडे एक आंबा होता, त्याला कट करून मी डेकोरेशनसाठी वापरलेला आहे. तुमच्याकडे ॲपल असेल, केळी असतील, द्राक्ष असतील किंवा डाळिंब असतील ते याच्यामध्ये टाकले तरी चालेल. या कस्टर्ड किंवा फालुद्यामध्ये ड्राय फ्रूट्स आणि चेरी याची टेस्ट खूप छान लागते. ते जर अवेलेबल असेल तर त्याचाही वापर करू शकता. आता 2 बाउल मी चेरी टाकून डेकोरेशन करून घेतलेलं आहे. माझ्याकडे थोडी चेरी होती, त्याचा वापर मी इथे केलेला आहे. आता 2 ग्लास देखील रेडी करून घेतलेले आहेत. माझ्याकडे हे मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम होतं, त्याचा मी इथे वापर केलेला आहे. आता फ्रीजरचं टेम्परेचर मी कमी केलेलं असल्यामुळे हे आईस्क्रीम थोडं मेल्ट झालेलं आहे. ते आईस्क्रीम या ग्लासांमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याच्यावरती देखील आंबा आणि चेरीचं टॉपिंग करून घेतलेलं आहे. बघा खूप सुंदर अशी ही डिश तयार झाली होती. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि याला खर्च देखील जास्त लागत नाही आणि टेस्ट देखील खूप छान लागते. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, मुलं घरातच आहेत, त्याच्यामुळे त्यांचं कंटिन्यू काही ना काही डिमांड असते. त्याच्यामुळे अशा पटकन होणाऱ्या सिंपल रेसिपीज ट्राय करू शकता. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. बघा आता आपल्या इथे डिश तयार झालेली आहे. बघा किती सुंदर आपल्या इथे कस्टर्ड किंवा फालुदा याला म्हणू शकता, तो तयार झालेला आहे. ते देखील एकदम कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये. हे बघा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.